श्रावण महिना हा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा पवित्र महिना। श्रावणातील सोमवारी भाविक मोठ्या भक्तिभावाने महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घेतात। सातारा शहराच्या पश्चिमेस सुमारे 9 किलोमीटर अंतरावर यवतेश्वर हे डोंगराच्या कुशीत वसलेले हे छोटेसे गाव। येथे यादवकालीन बांधलेले श्री शंभू महादेवाचं मंदिर। हे मंदिर यादवकालीन असून मंदिरात शंकराची मोठी पिंड आहे। आपण अनेकदा शंभू महादेवाच्या मंदिराच्या बाहेर गाभाऱ्यात एकच नंदी पाहतो, मात्र साताऱ्यातील यवतेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर 2 नंदी विराजमान असल्याचा आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर मंदिराच्या सभोवताली भक्कम दगडी तटबंदी आहे। या तटबंदीच्या दक्षिणेच्या भिंतीला एक विरगळा ठेवली आहे। मंदिरासमोर एक मोठी दीपमाळ असून मंदिराच्या आवारात इतर मूर्त्या देखील ठेवल्या आहेत। या यवतेश्वरच्या शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक भक्तगण या मंदिरात येत असतात। श्रावणात येथील वातावरण अगदी प्रसन्न असते। येथील महादेव अनेकांचे श्रद्धास्थान आहेत। या मंदिराची ख्याती राज्यभर असल्याने भाविक मोठ्या संख्येने श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी येतात। चला तर मग जाणून घेऊया या मंदिराबद्दल अधिक माहिती। पूर्वी याची खेड नावाच्या सरदारापासून त्या देवस्थानाची व्याख्या सुरू झाली। त्यांच्यापासून ही उत्पत्ती झाली आणि त्यांनी हे जर सुरुवात केली त्यापासून पाठीमागं तळं त्यांनीच केलेलं आहे। देवस्थान हे नंदी वगैरे सगळं त्यांच्या काळापासूनच आहे, प्राचीन काळापासून। नेहमीप्रमाणे उठल्यानंतर देवाची आरती वगैरे पूजा आरती चालू होते। येणाऱ्या भाविकांना आरतीचा लाभ मिळतो सकाळी 4-4:30च्या दरम्यान। देवस्थान कोणाच्या नावावर आहे? देवस्थान ट्रस्ट आहे। ट्रस्ट आहे तो ट्रस्ट गौरव समाजाचाच आहे। अध्यक्षस्थानी बसले म्हणून आहेत। आणि कोणी विचारलं तर कोण काय सांगेल असं काही त्याच्यावर भरम जाऊन उपयोग नाही। त्याच्या आरतीप्रमाणे म्हटलं पाहिजे आपण की बाबा हे आहे की देवस्थान हे आरतीच्या याच्यावर आहे, मंदिर नाही। जनार्दन पुजारी, आम्ही हे यवतेश्वरचे म्हणजे पुजारी आहोत। आमची 16-17 घरं आहेत आणि हे कमीत कमी 10व्या-11व्या शतकातलं हे देवस्थान आहे। या मागं यवतीची झाडं होती, त्या यवतीच्या झाडामुळे ते यवतेश्वर असं नाव पडलेलं आहे। आणि पाठीमागं जे ऋषिकेश म्हणून तळं आहे त्या तळ्याच्या नावावरून तिथूनच सुरुवात झालेली आहे ते यवतेश्वर म्हणून। आणि प्रत्येक सोमवारी दरवर्षी आणि पहाटे 4 अभिषेक वगैरे सुरुवात होते, भाविक यायला सुरुवात होते, गर्दी होते। कमीत कमी 4-5 हजारापेक्षाही लोक येऊन जातात। महादेवाच्या मंदिरात 2 नंदी आहेत, हे प्राचीन काळापासूनच आहेत ते। आणि त्याची आरती सुद्धा म्हणजे तशी आहे की पहिला नंदी, दुसरा चंडी, तिसरा नंदी यावे, चौथे सोम, दुसरा लिंग 5 परिस आहे, अशी पुढे 1-2-3 आणि कडवी आहेत।